नमस्कार मित्रांनो, NCERTच्या पुस्तकावर आधारित असलेल्या प्रश्नांची आपण सिरीज चालू केलेली आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 50 प्रश्नांचा सराव घेतला होता। या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत। या व्हिडिओमधील प्रश्न आपण एकदम रॅपिड फायर स्वरूपात घेणार आहोत। परीक्षेला अगदी कमी वेळ शिल्लक असल्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही। सध्या तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे। प्रश्न 51 सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी मांडली? तर सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत मांडली RH विटाकर यांनी। पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। या पंचसृष्टी पद्धतीमध्ये कोणकोणत्या सृष्ट्यांचा समावेश होतो? तर सृष्टी मोनेरा, त्यानंतर सृष्टी प्रोटिस्टा, त्यानंतर सृष्टी कवक, त्यानंतर वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी। तर अशा एकूण 5 सृष्ट्यांचा समावेश होत असल्यामुळे या सृष्टीला पंचसृष्टी पद्धत असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 52 सर्वात पहिल्यांदा प्राणी वर्गीकरणाचा प्रयत्न कोणी केला? तर इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला एरिस्टॉटल यांनी। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 53 उत्क्रांतीवादावर आधारित असलेल्या पद्धतीने प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले? तर प्राण्यांचे वर्गीकरण जे उत्क्रांतीवादावर आधारित आहे असे वर्गीकरण केले डॉबस्की आणि मेयर यांनी। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारला जाईल। त्यामुळे प्राण्यांचे वर्गीकरण कोणी कोणत्या आधारावर केले ते शास्त्रज्ञ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्न 54 सजीवांच्या वर्गीकरणाच्या उपसमूहांचा योग्य चढता क्रम लावा। हा प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण सजीवांचे वर्गीकरण करत असताना त्यांचे वेगवेगळ्या उपसमूहांमध्ये वर्गीकरण केले जाते आणि त्यानुसार त्यांचा क्रम ठरतो। त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणं अपेक्षित आहे। तर सजीवांच्या वर्गीकरणाच्या बाबतीत योग्य चढता क्रम आहे सर्वात खाली जाती, त्यानंतर क्रम लागतो तो प्रजातीचा, त्यानंतर येते कुळ, त्यानंतर येते गण, त्यानंतर येतो वर्ग। तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। हा क्रम लक्षात ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला चढता क्रम किंवा उतरता क्रम या पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल। प्रश्न 55 एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते। तर शरीर संघटन हे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन हे जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अवयव संस्था स्तर हा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये मानव म्हणजे आपला समावेश होतो आणि जिथे आपला समावेश होतो तिथे परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे मानव, बेडूक, खेकडा यासारखी जे प्राणी आहेत त्यांचा समावेश अवयव संस्था स्तर या शरीराचे संघटन प्रकारामध्ये होतो। त्यानंतर प्रश्न 56 टिंबटिंब संघातील प्राणी स्थानबद्ध प्राणी असल्याने पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्यांना कॉलर पेशी असतात। तर असे कोणते प्राणी आहेत की ज्यांच्याकडे कॉलर पेशी आहेत आणि त्याचा वापर ते पाण्याला प्रवाहित करण्यासाठी करतात? तर पोरीफेरा संघातील प्राणी आहेत ते स्थानबद्ध प्राणी आहेत, म्हणजे जे एकाच ठिकाणी चिकटून असतात, त्यांचा जीवन मरणाचा जो प्रवास असतो तो एकाच ठिकाणी होतो। तर या पोरीफेरा या संघातील प्राण्यांना कॉलर पेशी असतात आणि त्याचा उपयोग ते पाण्याला प्रवाहित करण्यासाठी करतात। या पोरीफेरा संघामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी असतात? तर जे स्पंज सारखे प्राणी आहेत त्यांचा समावेश पोरीफेरा या प्राणी संघामध्ये होतो। त्यामुळे स्पंज आणि पोरीफेरा हे नाव लक्षात ठेवा। प्रश्न 57 अमिबा, पॅरामेशियम या प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारची शरीर रचना असते? तर प्राण्यांचे वर्गीकरण ही त्यांच्या शरीर रचनेनुसार सुद्धा होत असते आणि अमिबा, पॅरामेशियम हे जे एकपेशीय प्राणी आहेत यांच्या शरीराची रचना ही असममित प्रकारची असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला सममित, अर्य सममित, द्विपार्श्व सममित, गोलीय सममित इत्यादी शरीररचनांचे प्रकार व यांच्यामध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो हे देखील विचारले जाईल। त्यामुळे हे प्रकार व त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले प्राणी चांगल्या रीतीने अभ्यासून ठेवा। प्रश्न 58 मानवामध्ये आजारास कारणीभूत ठरणारे पोटातील जंत खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात येतात? तर पोटातील जंतांचा समावेश ॲस्कीहेलमिंथिस या प्राणी संघात केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 59 गोगलगाय हा प्राणी खालीलपैकी कोणत्या संघात येतो? तर गोगलगाय या प्राण्याचा समावेश मोलुस्का या प्राणी संघामध्ये केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोलुस्का
ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडा हे 3 संघ खूप महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये समाविष्ट असलेले प्राणी हे देखील खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते चांगल्या रीतीने अभ्यासून ठेवायचे आहेत. प्रश्न 60वा, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर गांडूळ हा प्राणी संघ ॲनेलिडा यामध्ये येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ॲनेलिडा या प्राणी संघात इतर कोणते प्राणी येतात जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत? तर जळू, त्याचबरोबर नेरीस हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचा समावेश देखील ॲनेलिडा या प्राणी संघामध्ये होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, टिंबटिंब हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी आहे. तर असा कोणता प्राणी आहे जो असमपृष्ठरज्जू प्राणी संघातील सर्वात हुशार प्राणी आहे? तर ऑक्टोपस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे याचे उत्तर आहे. आणि या ऑक्टोपसचा समावेश कोणत्या संघामध्ये केला जातो? तर मोलुस्का किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मृदुकाय प्राणीसंघ म्हणतो, तर त्यामध्ये ऑक्टोपसचा समावेश केला जातो. तर परीक्षेमध्ये तुम्हाला ऑक्टोपसचा संघ कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 62वा, लीच हा प्राणी कोणत्या प्राणी संघात येतो? तर लीच हा प्राणी ॲनेलिडा या प्राणी संघामध्ये येतो. तर लीच या प्राण्यालाच मराठीमध्ये आपण जळू म्हणून ओळखतो आणि मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे जळू हा प्राणी संघ ॲनेलिडा यामध्ये येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, आर्थ्रोपोडा प्राणी संघात खालीलपैकी कोणत्या सजीवांचा समावेश होतो? तर आपल्याला खाली काही सजीवांची नावे दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये कोणाचा समावेश होतो ते शोधायचे आहे. तर येथे दिलेल्या सजीवांपैकी कोळी, विंचू, फुलपाखरू आणि खेकडा यांचा समावेश आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये होतो. तर गांडूळ हे जे आहे याचा समावेश ॲनेलिडा या प्राणी संघामध्ये होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त अ, ब, क आणि ई बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 64वा, पृथ्वीवर टिंबटिंब संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. तर असा कोणता संघ आहे की ज्या संघातील प्राण्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे? तर आर्थ्रोपोडा हा प्राण्यांचा संघ सर्वात मोठा प्राणी संघ असून याच्यामध्ये असलेल्या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोलुस्का हा प्राणीसंघ देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये असलेल्या प्राण्यांची संख्या ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त संख्या आहे. म्हणजे सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा प्राणीसंघ कोणता असेल तर तो आहे मोलुस्का हा, आणि सर्वात मोठा पहिल्या क्रमांकाचा प्राणीसंघ कोणता असेल तर तो आहे आर्थ्रोपोडा प्राणीसंघ हा. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 65, पायसेस या प्राणीवर्गासंदर्भातील चुकीचे विधाने शोधा. तर पायसेस हा जो प्राणीवर्ग आहे याच्या संबंधी खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी चुकीचे विधान शोधायचे आहे. पहिले विधान आहे, पायसेस वर्गातील प्राणी हे जलचर असून त्यांना मत्स्य किंवा मासे असे म्हणतात. तर हे बरोबर आहे, पायसेस म्हणजेच मत्स्यवर्ग. त्यानंतर दुसरे विधान आहे, या सजीवांच्या त्वचा खवलेयुक्त असून हे श्वसन कल्याणमार्फत करतात. तर आपल्याला माहीत आहे की मासे हे कल्याणमार्फत शोषण करतात, त्यामुळे दुसरे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर हे उष्ण रक्ताचे प्राणी असून त्यांचे हृदय 2 कप्प्यांचे असते. तर आता येथे लक्ष द्या, मत्स्यवर्गातील जे प्राणी आहेत त्यांचे हृदय 2 कप्प्यांचे असते, हे बरोबर आहे. मात्र हे प्राणी उष्ण रक्ताचे नसतात, तर हे प्राणी शीत रक्ताचे प्राणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हे तिसरे विधान आहे ते चुकीचे आहे. त्यानंतर चौथे विधान आपण बघूया, रोहू, शार्क, इलेक्ट्रिक रे यासारख्या प्राण्यांचा समावेश पायसेस प्राणी वर्गात होतो. तर हे बरोबर आहे, चौथे विधान देखील बरोबर आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचे विधान शोधायचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 66वा, सरीसृप प्राणी वर्गातील मगर या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर मगरीचे हृदय जे आहे ते एकूण 4 कप्प्यांनी बनलेले असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यापूर्वी देखील बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, शेपूट आणि पाय असणारा खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर वर्गातील आहे? तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला उभयचर वर्गातील प्राणी ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 सॅलॅमँडर हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. तर इतर 3 जे आहेत पाल, सरडा आणि सुसर हे सरीसृप म्हणजेच रेप्टाइल्स या प्राणीवर्गातील प्राणी आहेत.
त्यानंतर प्रश्न 68वा, खालीलपैकी एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरण कोणते? तर गतीचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरण आपल्याला शोधायचे आहे. तर चंद्र आणि पृथ्वीची जी गती आहे ती एक समान वर्तुळाकार गती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. म्हणजे चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो तो कसा फिरतो, तर तो एक समान वर्तुळाकार गतीतून फिरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. हा केपलरचा ग्रहांच्या गतीविषयी कितवा नियम आहे? परीक्षेच्या दृष्टिकोनातून केपलरचे जे ग्रहांच्या गतीविषयीचे नियम आहेत ते एकूण 3 नियम आहेत आणि हे तिन्ही नियम परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर केपलरचा जो ग्रहांच्या गतीविषयकचा दुसरा नियम आहे त्याच्यामध्ये ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते असा सिद्धांत सांगते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर पहिला नियम आणि तिसरा नियम देखील बघून ठेवा, तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 70वा, खालीलपैकी कोणती उदाहरणे ही वैश्विक गुरुत्वाकर्षण नियमाची आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुत्वाकर्षण हा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून वैश्विक गुरुत्वाकर्षण हा जो नियम आहे त्याची उदाहरणे आपल्याला शोधायची आहेत. तर ग्रहांचे सूर्याभोवती फिरणे, समुद्रातील भरती ओहोटी, पृथ्वी आपल्यावर निर्माण करत असलेले गुरुत्वबल, ही जी तिन्ही उदाहरणे आहेत ही तिन्ही उदाहरणे वैश्विक गुरुत्वाकर्षण नियमाचीच आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 71वा, खालीलपैकी कोणता आजार आदिजीवांमुळे होतो? आता परीक्षा आरोग्य सेवकची असल्यामुळे आरोग्याशी संबंधित प्रश्न 100% विचारले जातील. तर वेगवेगळे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांमुळे होतात, जसे की आदिजीवांमुळे होणारे आजार असतात, कवकांमुळे होणारे आजार असतात, जीवाणूंमुळे, विषाणूंमुळे. त्यामुळे त्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले जातील. तर येथे दिलेल्या आजारांपैकी हिवताप, काला आजार हे 2 आजार आहेत ते आदिजीवांमुळे होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ब बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि त्या पर्यायांमध्ये दिलेल्यांपैकी खरूज आणि नायटा हे जे 2 आजार आहेत हे आजार कवकांमुळे होतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 72वा, वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? तर हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर वनस्पती तेलाचे जेव्हा क्षपन केले जाते आणि तेव्हा त्यापासून वनस्पती तूप मिळवले जाते, तर या प्रक्रियेमध्ये एक उत्प्रेरक वापरला जातो. तर त्याचे नाव आहे निकेल हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. रेनी निकेल हे उत्प्रेरक वापरून वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवले जाते. प्रश्न 73वा, खालीलपैकी कोणते अपघटन अभिक्रियेचे उपप्रकार आहेत? तर अपघटन अभिक्रिया जी असते त्याचे उपप्रकार इथे विचारलेले आहेत. औष्णिक अपघटन अभिक्रिया, प्रकाशीय अपघटन अभिक्रिया, विद्युत अपघटन अभिक्रिया. हे तिन्ही प्रकार जे आहेत ते तिन्ही प्रकार अपघटन अभिक्रियेचेच आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 अ, ब, क बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 74वा, खालीलपैकी उष्मादायी अभिक्रिया कोणती आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया ह्या 2 अभिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. आता जी उष्मादायी अभिक्रिया असते याच्यामध्ये उष्णता जी असते ती बाहेर टाकली जाते आणि या पर्यायांपैकी पाण्यापासून जेव्हा बर्फ बनवला जातो तेव्हा बर्फ बनवण्यासाठी पाण्यातील जी सर्व उष्णता आहे ती आधी बाहेर टाकणे आवश्यक असते आणि तेव्हाच मग बर्फ बनू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे जे उदाहरण आहे ते उष्मादायी अभिक्रियेचे आहे. तर याच्या व्यतिरिक्त बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे आणि मीठ आणि पाण्याची अभिक्रिया हे जी 3 उदाहरणे आहेत ही उदाहरणे उष्माग्राही अभिक्रियेची आहेत. आता ही 3 उदाहरणे तुम्ही जर काळजीपूर्वक अभ्यासली तर लक्षात येईल बर्फ वितळण्यासाठी उष्णतेची गरज असते. त्याचबरोबर पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळण्यासाठी देखील उष्णतेची गरज असते किंवा उष्णता वापरली जाते. आणि मीठ आणि पाणी ही जी अभिक्रिया आहे ती देखील उष्णता ग्रहण करणारी अभिक्रिया आहे. त्यामुळे या तिन्ही अभिक्रियांमध्ये म्हणजेच उष्माग्राही जी अभिक्रिया असतात त्याच्यामध्ये उष्णता आत घेतली जाते किंवा उष्णतेचा वापर केला जातो ती अभिक्रिया घडण्यासाठी. प्रश्न 75वा, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांसंदर्भात अयोग्य विधाने निवडा. पहिले विधान आहे अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान
तेवढा अभिक्रियाचा दर जास्त असतो. तर हे विधान बरोबर आहे. अभिक्रियाकारक म्हणजे काय, तर अभिक्रियेमध्ये जे भाग घेतात त्यांना अभिक्रियाकारक म्हणतात आणि त्यांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढाच अभिक्रिया होण्याचा दर किंवा अभिक्रिया वेगाने होण्याचा दर जास्त असतो. कारण कण जेवढे लहान असतील तेवढे अभिक्रिया पटकन संपेल आणि जेवढे कणांचा आकार मोठा असेल तेवढे अभिक्रिया संपण्यासाठी वेळ जास्त लागेल. ही नॅचरल गोष्ट आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे, सहज आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते. तर हे देखील विधान बरोबर आहे. आम्लाची सहती किंवा तीव्रता जेवढी जास्त असेल तेवढी त्याची अभिक्रिया वेगाने होणार आहे. त्यानंतर तिसरे विधान आहे, तापमान वाढले की अभिक्रियाचा दर वाढतो. तर हे देखील विधान बरोबर आहे. जेवढे तापमान जास्त असेल तेवढ्या अभिक्रियाचा दर जास्त असतो. त्यानंतर चौथे विधान बघूया, जसजशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग मंदावतो. तर हे चौथे विधान देखील बरोबर आहे. वेळेनुसार रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी होत जातो. तर ही सर्व विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 यापैकी नाही म्हणजे एकही विधान अयोग्य नाही हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे 4 विधाने आहेत हे 4ही विधाने खूप महत्त्वाची आहेत, कारण या 4ही विधानांवर सेपरेट MCQ तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे ही 4ही विधाने लक्षात ठेवा. प्रश्न 76वा, पेशींमधील श्वसनादरम्यान टिंबटिंब ह्या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून अभिक्रिया घडवून आणतो. तर पेशी श्वसन जे होत असते त्याच्यामध्ये कोणत्या विकाराचा रेणू भाग घेतो की जो इलेक्ट्रॉनचे वहन घडवून आणतो, तर त्याचे नाव आहे सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. सायटोक्रोम सी ऑक्सिडेज या विकाराचा रेणू आहे जो इलेक्ट्रॉनचे वहन घडवून आणतो आणि पेशींमधील श्वसन प्रक्रिया किंवा श्वसन अभिक्रिया घडवून आणतो. त्यानंतर प्रश्न 77वा, कुरकुरे, चिप्स इत्यादी हवाबंद पदार्थांचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी टिंबटिंब या वायूचा वापर करतात. तर जे पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा पॅकेटमध्ये बंद असतात अशा पदार्थांचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून किंवा ते टाळण्यासाठी या पदार्थांबरोबर नायट्रोजन वायू वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 78वा, खालीलपैकी कोणता नैसर्गिक घटक ॲसिटिक ॲसिडचा स्रोत आहे. तर हा देखील एक खूप सोपा प्रश्न आहे. हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे की ॲसिटिक ॲसिडचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे, तर तो आहे व्हिनेगार हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79, मानवी शरीराचा pH सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब या दरम्यान असतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीराच्या pHची रेंज ही साधारणतः 7.35 ते 7.45 या दरम्यान असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते. तर अशा प्रकारचे प्रश्न IBPSने यापूर्वी झालेल्या पेपर्समध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरतात. तर मुंगीचा जो दंश असतो त्याच्यामध्ये मिथेनॉइक ॲसिड असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर सायट्रिक ॲसिड कशामध्ये असते, तर संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात आढळते. त्यानंतर टार्टारिक ॲसिड कशामध्ये आढळते, तर चिंच या पदार्थामध्ये टार्टारिक ॲसिड आढळते. त्यानंतर लॅक्टिक ॲसिड कशामध्ये आढळते, तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते. त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये आढळते, तर टोमॅटो याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी 5 आम्ले आणि त्यांचे स्रोत जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कार्बनचे कोणते अप्रूप हे विजेचे सुवाहक आहे. तर कार्बनचे अप्रूप हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर कार्बनचे 3 अप्रूप यापूर्वी आपण बरेच वेळा पाहिलेले आहेत. तर या अप्रूपांपैकी कोणते अप्रूप हे विजेचे सुवाहक आहे, तर ग्राफाइट हे जे कार्बनचे अप्रूप आहे ते विजेचे सुवाहक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82, कार्बन या मूलद्रव्याबाबत खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. पहिले विधान आहे, कार्बन आवर्ती सारणीमध्ये दुसऱ्या आवर्तनात येतो. तर हे बरोबर आहे का, तर हो. तर कार्बन हे जे मूलद्रव्य आहे ते आवर्ती सारणीमध्ये दुसऱ्या आवर्तनात येते. त्यानंतर दुसरे विधान आहे, कार्बनचा अणुअंक 12 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 4 असे आहे. तर कार्बनचा अणुअंक जो आहे तो 12 नाही आहे, तर तो आहे 6 आणि त्यामुळेच मग त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे 2, 4 असे आहे. त्यामुळे हे जे विधान आहे दुसरे ते चुकीचे आहे. त्यानंतर तिसरे विधान बघूया, कार्बनचा अणुवस्तुमानांक हा 12 असतो. तर हे बरोबर आहे.
त्यानंतर चौथे विधान बघूया. कार्बनला अष्टक पूर्ण करण्यासाठी आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज असते. कार्बनची संयुजा ही 4 असल्यामुळे याला 4 इलेक्ट्रॉनची गरज असते आणि ती गरज तो सहसंयुज बंधाने पूर्ण करतो. तर हे देखील विधान बरोबर आहे. त्यामुळे पहिले, तिसरे, चौथे विधान बरोबर आहे आणि आपल्याला प्रश्नामध्ये चुकीचे विधान शोधायला सांगितल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणते इथेनचे रेणुसूत्र आहे? तर इथेनचे रेणुसूत्र काय आहे? C2H6 हे इथेनचे रेणुसूत्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर CH4 हे कशाचे आहे? तर हे आहे मिथेनचे रेणुसूत्र. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84. अल्किन हे टिंबटिंब या सूत्राने दर्शवले जाते. तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. अल्किन कोणत्या सूत्राने दर्शवले जाते? तर अल्किनचे सूत्र आहे CnH2n. हे या सूत्राने अल्किन दर्शवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर अल्किनमध्ये कोणता बॉन्ड असतो? तर अल्किनमध्ये दुहेरी बंध असतात. तर ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की अल्किनमध्ये कोणते बंध असतात? तर त्याचे उत्तर असेल दुहेरी बंध. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. अल्काईन हे टिंबटिंब या सूत्राने दर्शवतात. तर अल्काईनचे सूत्र आहे CnH2n-2. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे अल्काईनच्या सूत्रावर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे अल्काईनमध्ये कोणत्या प्रकारचे बंध असतात असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर अल्काईनमध्ये तिहेरी बंध असतात. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 86. पॅराफिन्स म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पॅराफिन्स म्हणून अल्केनला ओळखले जाते आणि या अल्केनमध्ये एकेरी बंध असतो. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर अल्केनचे सूत्र काय आहे? तर CnH2n+2 या सूत्रावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा. हे आत्ता जे आपण 3 प्रश्न बघितले, अल्केन, अल्किन आणि अल्काईन, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 87. हिऱ्याची रचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची असते? हा प्रश्न खूप VIMP प्रश्न आहे. IBPSने यापूर्वी देखील हा प्रश्न विचारलेला आहे. हिऱ्याची रचना ही टेट्राहायड्रल 3 डायमेन्शनल या प्रकारची असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये पर्याय असला तर हे त्याचे उत्तर असेल आणि मराठीमध्ये असला तर मग चतुष्कोणीय त्रिमितीय रचना ही हिऱ्याची रचना असते. त्यानंतर प्रश्न 88. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? जे इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट्स असतात ते एलिमेंट नायक्रोम या धातूपासून बनवलेले असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर उष्णता टॉपिकच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 89. विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंबसारख्या धातूच्या तारेचे कुंडल असते. तर विद्युत बल्ब किंवा विद्युत दिवा जो असतो त्याच्यामध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंडल असते? तर याच्यामध्ये टंगस्टन हा धातू वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 90. विद्युत बल्बमधील टंगस्टन धातूच्या तारेचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून कोणत्या वायूंचे मिश्रण वापरतात? तर आत्ताच आपण पाहिलं त्याप्रमाणे विद्युत बल्बमध्ये टंगस्टन हा धातू वापरला जातो आणि या धातूचे ऑक्सिडीकरण होऊ नये, या धातूचे कुंडल जास्तीत जास्त दिवस टिकावे म्हणून याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑर्गॉन या वायूंचे मिश्रण वापरतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 91. समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या टिंबटिंब या गुणधर्मामुळे समान नसते. समजा आपण समान वस्तुमान असलेल्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आपण जर घेतल्या आणि त्याला समानच मात्रेमध्ये उष्णता दिली तर त्यांचे जे वाढणारे टेम्परेचर असते तर ते समान नसते. हे कशामुळे होते? तर हे होते त्यांच्या विशिष्ट उष्माधारकता या गुणधर्मामुळे. कारण प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचे वाढणारे तापमान हे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वाढते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92. पाण्याच्या असंगत आचरणाचा
अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब हे उपकरण वापरले जाते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्याचे असंगत आचरण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि या पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास टिंबटिंब असे म्हणतात. जेव्हा पर्यावरणात असलेल्या जैविक आणि अजैविक घटक यांच्यामधील आंतरसंबंधांचा अभ्यास केला जातो तेव्हा त्या शाखेला किंवा त्या शास्त्राला किंवा त्या अभ्यासाला पारिस्थितिकी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही जी पारिस्थितिकीची व्याख्या आहे ही लक्षात ठेवा, याच्यावर MCQ 100% तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर आत्ताच आपण पाहिले की पर्यावरणाचे जैविक आणि अजैविक घटक असतात त्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला पारिस्थितिकी म्हणतात. मात्र या पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते किंवा जो घटक वापरून पारिस्थितिकीचा अभ्यास केला जातो तर त्या घटकाला परिसंस्था असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर ही परिसंस्थेची जी व्याख्या आहे ती देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, भारताच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर भारताचे पर्यावरण आणि वन मंत्रालय याची स्थापना 1985 साली करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 96, आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या व उजव्या बाजूला अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब दर्शवलेले आहेत. तर आवर्ती सारणी जी आहे त्या आवर्त सारणीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोणते घटक आहेत? तर आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला हे धातू आहेत. तर आवर्त सारणीची जी उजवी बाजू आहे त्या भागामध्ये अधातू आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणाला शून्य गण असे देखील म्हणतात? तर आवर्ती सारणीतील जो गण 18वा आहे त्या गणाला शून्य गण असे देखील म्हटले जाते. आता याला शून्य गण का म्हणतात? कारण या गणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची संयुज्या ही शून्य आहे. म्हणजेच या गणातील जे मूलद्रव्य आहेत ते अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत आणि त्यामुळेच यांना शून्य गण असे म्हटले जाते. आणि हे जी शून्य संयुज्य असलेली मूलद्रव्ये आहेत ती गण 18 मध्ये आहेत, त्यामुळे याला शून्य गण असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर या गणातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांना काय म्हणतात? तर निष्क्रिय वायू किंवा राजवायू हे 2 उल्लेख त्या मूलद्रव्यांना केले जातात. त्यामुळे हे देखील 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98, रक्तदाब मोजण्यासाठी टिंबटिंब या उपकरणाचा वापर केला जातो. तर शरीराचा रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर हे जे उपकरण आहे ते वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की स्पिग्मो मॅनोमीटर हे कशासाठी वापरले जाते? तर शरीराचे रक्तदाब मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 99, मानवी किडनीतून दररोज सुमारे टिंबटिंब लिटर रक्त गाळले जाते. सजीवांची जीवन प्रक्रिया या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मानवी किडनीतून दररोज सुमारे 180 लिटर एवढे रक्त गाळले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर 100वा प्रश्न, PCT, DCT, लूप ऑफ हेनले, बाउमन्स कॅप्सूल, ग्लोमेरुलस हे खालीलपैकी कशाचे घटक आहेत? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत तुम्हाला येऊ शकतो की एखाद्या अवयवाचे काही भाग दिले जातील व ते कशाचे घटक आहेत असं विचारले जाईल. तर PCT, DCT, लूप ऑफ हेनले, बाउमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस हे सर्व नेफ्रॉन या घटकाचे भाग आहेत. आणि नेफ्रॉन हे किडनीचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर या नेफ्रॉनची लांबी किती सेंटीमीटर असते हे देखील तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर याची लांबी ही साधारणतः 3 सेंटीमीटर असते. त्याचबरोबर प्रत्येक किडनीत किती नेफ्रॉन असतात असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर प्रत्येक किडनीमध्ये साधारणतः 10 लाख नेफ्रॉन असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा देखील खूप महत्त्वाचा MCQ आहे, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण थांबूया. या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण 100 प्रश्न पाहिलेले आहेत. या पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.
या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.